कल्पना करा, तुम्ही सरकारी कार्यालयात अधिकारी आहात. रोजच्या कामात वेगाने पुढे जाण्यासाठी तुम्ही एआय टूल्स वापरता, जसं की चॅट जीपीटी किंवा डीपसीक. कुठलाही रिपोर्ट पटकन तयार करायचा असेल, ईमेल लिहायचा असेल किंवा मोठ्या डेटाचं विश्लेषण करायचं असेल तर एआय तुमची मदत करतं. पण एक दिवस आदेश येतो की आतापासून ऑफिसच्या संगणकावर कोणताही एआय टूल्स वापरण्यास बंदी आहे. तुम्ही गोंधळता, असं अचानक का? एआय तर फायद्याचं आहे ना. मग सरकारला भीती नेमकी कशाची आहे? आणि हा आदेश फक्त अर्थ मंत्रालयापुरता आहे का की संपूर्ण सरकारी यंत्रणेवर त्याचा परिणाम होणार आहे? चला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया या व्हिडिओतून. नमस्कार, मी रेणू आणि तुम्ही पाहताय झेप मराठी. हल्ली एक नवीन ट्रेंड सुरू झाला होता. आधी जे काम तासनतास चालायचं ते आता काही मिनिटातच होतं, कारण एआय टूल्स आले होते मदतीला. सरकारी कर्मचारीही आता चॅट जीपीटी, डीपसीक यांसारखी एआय टूल्स वापरायला लागले. रिपोर्ट तयार करायचे असतील, मोठ्या फाईल्सचा सारांश पाहायचा असेल किंवा इंग्रजीतून मराठीत भाषांतर करायचं असेल, एआय सगळं काम झटक्यात करून देतो. सुरुवातीला हे सगळं खूप सोयीचं वाटत होतं, पण हळूहळू काही प्रश्न निर्माण होऊ लागले. हे एआय टूल्स आपण टाकलेली माहिती कुठे सेव्ह करतात? सरकारच्या गोपनीय दस्तऐवजांची सुरक्षा यामुळे धोक्यात येऊ शकते का? आणि जर सरकारी कर्मचारी एआय वर अवलंबून झाले तर याचा भविष्यात काय परिणाम होईल? याच गोष्टी लक्षात घेऊन केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाने एक मोठा निर्णय घेतला. 29 जानेवारीला एक निवेदन काढून सांगितलं की आता कोणताही सरकारी कर्मचारी कार्यालयातील संगणकावर एआय टूल्स वापरू शकत नाही. हा निर्णय अनेकांसाठी धक्कादायक होता, कारण अनेक सरकारी अधिकारी आपल्या दैनंदिन कामात एआयचा वापर करत होते. सरकारने सांगितलं की एआय टूल्सचा वापर केल्याने सरकारी माहिती बाहेर जाऊ शकते. समजा एक सरकारी कर्मचाऱ्याला नवीन अर्थसंकल्पावर एक अहवाल तयार करायचा आहे. त्याने हा अहवाल पटकन तयार करण्यासाठी चॅट जीपीटीचा वापर केला. रिपोर्ट तयार झाला, काम सोपं झालं. पण याच वेळी ही माहिती चॅट जीपीटीच्या सर्व्हरवर सेव्ह झाली. आता मोठा प्रश्न असा आहे की ही माहिती कुठे जाते, कोणाच्या हातात जाते? भविष्यात ही माहिती बाहेर पडली तर त्याचा गैरवापर होऊ शकतो का? अर्थ मंत्रालयाला हे जाणवलं की जर सरकारी कर्मचारी असं एआय टूल्सचा वापर करत राहिले तर संवेदनशील सरकारी दस्तऐवज एआय कंपनींच्या डेटाबेस मध्ये जमा होतील. आणि जर ह्या कंपन्या परदेशी असतील तर त्यांचा डेटा कुठे जातो, कोण त्याचा वापर करू शकतं हे सांगता येणार नाही. या सगळ्याचा धोका लक्षात घेऊन सरकारने ठरवलं की सरकारी संगणकावर एआय टूल्स वापरण्यास सक्त मनाई केली जाईल. ही फक्त भारतातली समस्या नाही, जगभरात अनेक देश एआयच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त करतायत. इटलीने एआय टूल्सवर बंदी घातलीये, कारण त्यांना भीती आहे की एआय गोपनीय डेटा सुरक्षित ठेवू शकत नाही. ऑस्ट्रेलियाने देखील सरकारी कर्मचारी एआयचा वापर करताना कडक नियम घातलेत, कारण भविष्यात हा डेटा कोणत्याही स्वरूपात लीक झाला तर त्याचे परिणाम गंभीर असू शकतात. पण या निर्णयाने एक वेगळीच चर्चा सुरू झालीये, कारण केंद्र सरकारने एआय टूल्सवर निर्बंध घातले आणि त्याच वेळी ओपन एआयचे सीईओ सॅम ऑल्टमन भारतात आले. ओपन एआय म्हणजेच चॅट जीपीटी बनवणारी कंपनी. ऑल्टमन यांनी भारतीय आयटी मंत्र्यांसोबत भेटीगाठीची योजना आखली आहे. त्यामुळे हा सगळा योगायोग आहे का की यामागे मोठं नियोजन आहे, याबद्दल तर्कवितर्क लढवले जात आहेत. सरकारला जर एआयचा धोका वाटतोय तर ओपन एआय सारख्या कंपन्या भारतात गुंतवणूक वाढवायचा विचार का करत आहेत? हा प्रश्न महत्वाचा आहे, कारण भविष्यात एआयच्या वापराबद्दल भारत कोणता मार्ग निवडणार आहे हे यावरून ठरणार आहे. सध्या हा निर्णय फक्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि सरकारी संगणकांसाठीच आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या वैयक्तिक संगणकावर किंवा मोबाईलवर अजूनही एआय टूल्स वापरू शकता. पण काही तज्ञ म्हणतात की जर भविष्यात खासगी कंपन्यांनीही एआय टूल्सवर असेच निर्बंध लावले तर अनेक कर्मचाऱ्यांचं काम ठप्प होऊ शकतं, कारण आज मोठ्या कंपन्यांमध्ये एआयचा वापर मोठ्या प्रमाणात होतोय. जर त्या एआय वर अवलंबून असतील आणि अचानक बंदी आली तर अनेक कामं अडू शकतात. एआय हा आपल्या भविष्यातला मोठा भाग असणार हे नक्की, पण सरकारची चिंता खरी आहे. जर हा तंत्रज्ञानाचा उपयोग योग्य पद्धतीने झाला नाही तर त्याचे परिणाम गंभीर असू शकतात. काही वर्षांपूर्वीच सोशल मीडियावरही असाच विश्वास ठेवला जात होता की ही फक्त मजा आहे,
पण कालांतराने डेटा लीक, फेक न्यूज आणि प्रायव्हसीचे मुद्दे वाढले. त्यामुळे एआयचा गैरवापर होऊ नये म्हणून सरकार आत्ताच पावलं उचलतंय का, हा एक प्रश्न आहे. एआय वर बंदी घालणं योग्य आहे का? सरकारने घेतलेला निर्णय तुम्हाला कसा वाटला? आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि झेप मराठीला सबस्क्राईब करा. अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे.